विजय पदरात पाडून बाजीराव भोपाळाहून निघाले. त्यांचा शनिवाराच्या हवेलीत येण्याचा दिवसही निश्चित झाला. रायांच्या आगमनाला लागूनच सदाशिवाच्या लग्नाचा मुहूर्तही निघाला होता. लग्न तयारीची लगबग चालू होती. वाडा माणसांनी फुलून गेला होता. काशीबाईंना क्षणाचीही उसंत नव्हती. मातोश्रींच्या महालातून सतत आज्ञा घेऊन सेवक येत होते. गोपिकाबाई आता अशा कामांमध्ये काशीबाईंच्या अगदी हाताशी आल्या होत्या. जशी उमर वाढली तशी त्यांची आधीच चाणाक्ष असलेली नजर आता कारभारातही तयार होऊ लागली. काही अगत्याचे सोपस्कार काशीबाई आपणहून त्यांना अन्नपूर्णाबाईंना समजावून सांगत होत्या. अन्नपूर्णाबाई ही वस्त्रदालनाचं, सुवर्णालंकारांच्या कर्णावळीच्या हिशेबाचं सारं काम पाहत होत्या. कामात इतक्या व्यग्र असूनही काशीबाईंना मध्येच रायांचा कृष्णसिंगाच्या मुंजीचा मानस आठवून जाई आणि त्यांच्या मनात प्रश्नांचा कल्लोळ उठे. सासूबाई आणि भाऊजी हे मान्य करतील का? त्यांना पटलं तर पुण्यातले ब्रह्मवृंद या कार्याचं पौरोहित्य करतील का? रायांना तर कोणाचा नकार पचवून कधीच माहीत नाही. राजकारण असो वा रणक्षेत्र, आजवर ते बोलतील तेच साऱ्यांनी ऐकलं. मग इथेही तसंच होईल की आणखी कसं? हे सारे विचार रात्रंदिवस काशीबाईंचा पाठपुरावा करू लागत. रायांच्या आगमनाचा दिवस निश्चित झाला तसा काशीबाईंच्या सैरभैर मनाला दिलासा मिळाला. संधी मिळताच आपणच रायांना एकदा पूर्वकल्पना द्यावी असं त्यांनी मनाशी पक्क केलं. एके दिवशी सांजवेळी काशीबाई राधाबाईंच्या महाली नित्याच्या नमस्कारासाठी आल्या. राधाबाई महालाबाहेर कारंजाच्या ओटीलगत असलेल्या बाकावर बसल्या होत्या. मागे 2 दासी उभ्या होत्या. राधाबाईंची नजर समोरच्या पटांगणावर खिळून राहिली होती. काशीबाईंनीही मान वळून त्या दिशेने पाहिले आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव क्षणात पालटले. पटांगणावर कृष्णसिंग एका घोड्यावर स्वार झाला होता. 2 सेवक त्याचा घोडा मागे वळवण्याचा प्रयत्न करत होते. उंच अंगलटीचा फायदा घेऊन कृष्णसिंग मध्येच घोड्याला टाच मारून पुढे पळवत होता. कृष्णसिंगाला पडण्यापासून वाचवताना सेवकांची दमछाक होत होती. क्षणभर ते दृश्य न्याहाळून काशीबाईंनी राधाबाईंकडे पाहिले. मग पदराचा शेव आपल्या नाजूक बोटात पकडून त्यांनी राधाबाईंना नमस्कार केला. या सुनबाई, बसा इथे. राधाबाई बाकावर हात टेकवत म्हणाल्या. काशीबाई बसताच त्यांनी दासींना जाण्याची खूण केली. दासी दूर जाताच राधाबाईंनी समोरची नजर ढळून न देता विचारले, हे राऊंडचे चिरंजीव आहेत ना? त्या प्रश्नाने स्तिमित होऊन काशीबाईंनी राधाबाईंकडे एक कटाक्ष टाकला. राधाबाईंचा चेहरा वृद्धापकाळाने काहीसा सुरकुतला होता, परंतु एक राऊ सोडले तर आजही त्यांच्या जरबी नजरेला नजर देण्याची हिंमत कोणामध्येच नव्हती. काही न बोलता काशीबाईंनी केवळ होकारार्थी मान हलवली. खालमानेने विचारात गढून गेलेल्या काशीबाईंच्या कानावर राधाबाईंचा पुढचा सवाल आला. सदाशिवाच्या सोयरिकीची बोलणी करताना राऊ रघुनाथांसोबत यांच्याच मुंजीबद्दल बोलले होते ना? काशीबाईंनी चकित होऊन राधाबाईंकडे पाहिले. राधाबाई क्षणैक हसून म्हणाल्या, त्यावेळी तुम्ही मध्येच सावरून घेतलं नसतं तर रायांनी स्वतःच आम्हाला त्यांचा मानस स्पष्ट शब्दात सांगितला असता. आम्हालाही त्यांना समजुतीचे 4 शब्द सांगता आले असते. परंतु आता रावांसोबत यावर बोलणं कधी होणार परमेश्वरास ठावे. राधाबाईंचं मध्येच खोडा घालणं यासाठी होतं हे समजताच काशीबाईंना आपल्या कृत्याचा पश्चाताप झाला. आपणच सासूबाईंच्या मनाचा तळ गाठण्यास कमी पडलो याचं वाईट वाटून त्या म्हणाल्या. उगाच वाद वाढेल असं वाटून आम्ही अजाणतेपणाने बोलून गेलो, क्षमा करावी. राधाबाई त्यांच्या करड्या कठोर स्वरात नरमाई आणत म्हणाल्या. आजचं मरण उद्यावर ढकलण्यात कोणाचंच हित नसतं सुनबाई. त्या दिवशी रायांनी ओठावरचे शब्द माघारी घेतले याचा अर्थ माहितीये तुम्हाला? आता तो विषय राऊंच्या मनात मोठा होणार.
ते ऐकताना काशीबाईंचा ऊर दडपला. राधाबाई दूर कुठेतरी पाहत पुढे म्हणाल्या, रुळलेल्या पायवाटेवरून राव कधी चाललेच नाहीत सुनबाई. त्यांनी हरेक प्रसंगी स्वतःची नवी वाट शोधली. म्हणूनच की काय, योग्य आणि अयोग्य काय हे ते स्वतःच ओळखतात. धर्म अधर्माचे त्यांचे आडाखेच वेगळे आहेत. त्यामुळेच आम्ही कळकळीने सांगतो, ब्रह्मवृंदांनी या हवेलीस वाळीत टाकू नये असं जर वाटत असेल तर याच्या मुंजीचा विचार रायांच्या मनातून अलगदपणे काढून टाका. आजवर आम्ही रायांचं सारं ऐकलं, आता ऐकायची बारी त्यांची. आजवर तुम्ही त्यांच्या अनेक गोष्टींची वकिली केली आहे आमच्याकडे, आता या खेपेस आमची वकिली राऊंडकडे करा. राधाबाई कितीतरी वेळ बोलत राहिल्या. काशीबाई जराही व्यक्त न होता निर्विकार चेहऱ्याने, अत्यंत संयमाने सारं काही ऐकत राहिल्या. सांजारतीची वेळ झाली तशा काशीबाई गौरी महालाकडे जायला निघाल्या. नमस्कार करून कर्तव्याचं ओझं हलकं करून घेण्यासाठी गेलेल्या काशीबाईंचे नाजूक सुकुमार खांदे परतताना एका अवघड जबाबदारीच्या ओझ्याने वाकून गेले होते. कोणाचाही अहंकार न दुखावता या पेचातून मार्ग काढणं काशीबाईंना साधायचं होतं. ते कसं साधेल याची चिंता लागून वैचारिक श्रमानेच काशीबाईंचं मन अपार थकून गेलं होतं. बाजीरावांचे पुण्यात आगमन झाले तेच सरदारांच्या घोळक्याने. सदाशिवाच्या लग्न सोहळ्यासाठी मुहूर्ताच्या डेऱ्यालगत संपूर्ण पठारावर डेरे राहुट्या उभारण्यात आल्या होत्या. मुहूर्ताच्या डेऱ्यावरचा रायांचा मुक्काम 2 दिवसानंतर हल्ला. शुभमुहूर्तावर त्यांचे थोरल्या वाड्यात आगमन झाले. सोबत आप्पा, मल्हारबा, राणबा, उदाजी हे जिवलगही होते. तदनंतर 4 दिवसातच हजारो लोकांच्या उपस्थितीत सदाशिवरावांचा लग्न सोहळा साजिरा थाटामाटात पार पडला. भानू कुटुंबातल्या उमाबाई सून म्हणून थोरल्या वाड्यात प्रवेशल्या. 15 दिवस हवेलीत लग्नाची धामधूम चालू राहिली. हवेलीतील धनागारात आहेरांची, उपहारांची उलाढाल होत राहिली. मग हळूहळू नातलगांची, पाठोपाठ मक्तेदारांची पांगापांग सुरू झाली. चासेहून आलेल्या आपल्या मातुश्रींना काशीबाईंनी भरल्या मनाने निरोप दिला. लग्नानिमित्त दूर प्रांतातून आलेल्या कलावंतांनाही पेशव्यांनी मानाने बिदागी दिली. लवकरच बाजीराव आणि काशीबाईंचा नित्याचा दिनक्रम सुरू झाला. काशीबाईंनी आपल्या महालाच्या मागच्या बाजूस शिकारखान्यानजीक एक लहानशी मंडलाकार पुष्करणी बनवून घेतली होती. जयपुराहून सूर्यकुमारीबाईंनी दिलेले कमलकंद आता त्या पुष्करणीत कळ्या धरू लागले होते. काशीबाई पुष्करणीची पाहणी करण्यात एका दिवसाचाही खंड पडू देत नव्हत्या. त्यातलं पहिलं कमळफूल खुलताच त्या मोहक सुगंधाचा भपकारा हवेच्या प्रत्येक झुळकीसोबत महालात येऊ लागला आणि काशीबाईंचे मन रायांसोबत गेलेल्या त्या रम्य प्रवासाच्या आठवणीत रमून जाऊ लागले. एके दिवशी सकाळीच बाजीराव गणेशरंग महालातील दरबारात जाण्यासाठी तयार होत होते. काशीबाई परसातील बागेतून परतल्या. त्यांच्या हातातील परडी फुलांनी गच्च भरली होती. प्राजक्ताची फुलं आणि कमळ पुष्प तर बाहेर ओसंडून वाहत होते. गर्भरेशमी पैठणी आणि नाजूक सुवर्णालंकार परिधान केलेल्या काशीबाई हातात फुलांची परडी धरल्याने एखाद्या देवीप्रमाणे भासत होत्या. काशीबाईंना आपादमस्तक न्याहाळून रायांनी त्यांच्याकडे एक लाघवी हासरा कटाक्ष टाकला. सर्वांगावर मोरपीस फिरवल्याप्रमाणे वाटून काशीबाईंचं मन प्रफुल्लित झालं. असं प्रसन्न वातावरण, रायांशी मोकळेपणाने बोलण्यासाठी एकांत वेळ काशीबाईंना अनेक दिवसात मिळाला नव्हता. आज तशी संधी होती. फुलांची परडी चौरंगीवर ठेवून काशीबाई काही क्षण पदराशी चुळबुळ करत उभ्या राहिल्या. काही बोलायचं आहे का काशीबाई? बाजीरावांनी कमरेला दुशेला बांधत विचारले. काशीबाईंना शब्द सुचेनात. इतक्यात त्यांची नजर रायांच्या पोशाखाकडे गेली. आज दरबारात काही खास आहे? रायांच्या ठेवणीतल्या अंगरख्यावरील जरीबतूच्या नक्षीकडे पाहत काशीबाईंनी विचारले. खास असं काही नाही, परंतु का कोण जाणे, आम्हाला आज काहीतरी विशेष वाटत आहे, बाजीराव म्हणाले. रायांची मनस्थिती इतकी प्रसन्न असताना
उगाच अनावधानाने मुंजीचा विषय काढून आपल्याकडून नकळत त्यांच्या मनाला ठेस लागायला नको असे वाटून काशीबाईंनी बोलणे लांबवले. काहीतरी आठवल्यासारख्या त्या म्हणाल्या, आज पहाटे गौरी महालाकडे गेलो असताना अतिथी कक्षात एक नवी आसामी विसावल्याचं समजलं. कोणीतरी एक वृद्ध कविवर्य आहेत, आपल्या भेटीसाठी तिष्ठत आहेत. होमशाळेत कान्यकुब्ज ब्राह्मणी रिवाजाप्रमाणे त्यांनी पूजा अर्चाही केली. कोणीतरी भूषण म्हणून आहेत, श्रीमंतांची दरबारी भेट घेण्यासाठी आतुर आहोत असं म्हणत होते ते. कान्यकुब्ज ब्राह्मण, वृद्ध कविवर्य हे शब्द क्षणभर मनात घोळवून बाजीरावांनी चमकून विचारले, कोण? नाव काय म्हणालात? कविवर्य भूषण, काशीबाईंनी पुन्हा सांगितले. रायांची करारी मुद्रा आत्मतेजाने तळपून उठली. तुम्ही जाणता त्यांना? काशीबाईंनी विस्मयाने विचारले. लखलखत्या डोळ्यांनी काशीबाईंकडे पाहत बाजीराव म्हणाले, कवी भूषणांना कोण जाणत नाही काशीबाई. नाव सांगूनही तुम्ही त्यांना ओळखलं नाहीत, याचीच कमाल वाटली आम्हाला. जुन्या स्मृतीतले धागेदोरे जुळवत काशीबाईंनी विस्फारलेल्या नेत्रांनी पाहत विचारले, हे ते कविभूषण आहेत, शिवभूषण ग्रंथाचे ग्रंथकार? होकारार्थी मान हलवून बाजीराव प्रसन्न नितळ हसले व सांगू लागले, तेच कविभूषण काशी, ज्यांना आत्मस्तुतीप्रिय आलमगीराने आपल्यावर काव्य रचण्याचा आग्रह केला होता. सत्याग्रही कविभूषणांनी प्रथम अभय मागितलं. आलमगीराने ते दिलं. मग आपल्या उत्स्फूर्त काव्यातून कविभूषणांनी औरंगजेबाच्या पापाचा जणू पाढाच वाचायला सुरुवात केली. स्वतःच्या बापाची, सख्या भावांची निर्घृण कत्तल करणाऱ्या निर्दयी आलमगीराला तो किती सत्तांध, धर्मांध आणि क्षुद्र आहे याची जाणीव त्यांनी आपल्या काव्यातूनच करून दिली. ज्या दरबारात शिवछत्रपतींनी सिंहगर्जना करून मोगल सल्तनतीच्या तख्ताला हादरवून सोडलं होतं, त्याच दरबारात अत्यंत नम्रपणे कविभूषणांनी आलमगीराला त्याची जागा दाखवून दिली होती. ते काव्य ऐकून आलमगीर बिथरला. आपण दिलेलं अभयही तो विसरला. त्याने कविभूषणाची तत्काळ गर्दन मारण्याचा हुकूम दिला. दरबारी लोकांनी मध्यस्थी केली आणि भूषणांचे प्राण बचावले. परंतु रातोरात त्यांनी मोगल राजधानी सोडली आणि थेट मराठ्यांच्या राजधानीत रायगडावर येऊन पोहोचले. त्यांचा काव्य पराक्रम थोरल्या महाराजांच्या कानावर आधीच येऊन पोहोचला होता. महाराजांनी भूषणांना राजाश्रय दिला. अवघ्या 3 वर्षांच्या अवधीत त्यांनी वीररसाने ओतप्रोत असा शिवभूषण ग्रंथ थोरल्या महाराजांना अर्पणही केला. मंचकाच्या टोकाच्या रुपेरी गोलाकारावर हात ठेवून बाजीराव भान हरपून बोलत होते. जवळच उभ्या राहून काशीबाई मंत्रमुग्ध होऊन ऐकत होत्या. मग नवल वाटून त्या म्हणाल्या, एवढे मोठे ख्याती पावलेले कवी, परंतु आचरणात कोणताही बडेजाव नाही, सोबत कसला सरंजाम नाही. साहजिकच आहे ते काशीबाई, बाजीराव म्हणाले. कुमाऊंच्या राजांनी देऊ केलेली 1,00,000 रुपयांची देणगी कविभूषणांनी लीलया नाकारली होती. ज्यांच्या प्रतिभेची पोच धन आणि कीर्तीच्या पलीकडे असते, केवळ तेच असं उदात्त उदाहरण बनून राहू शकतात. त्यांचा अधिकार, त्यांची योग्यता सिद्ध यतींहून यत किंचितही कमी नसते. ज्यांच्या नेत्रांनी थोरल्या महाराजांना प्रत्यक्ष पाहिलं, ज्यांच्या सहज बुद्धीने शिवछत्रपतींच्या जाज्वल्य पराक्रमावर काव्य रचलं, वाणीने ते गाऊन दाखवलं, त्यांचं दर्शन होणं हा आमचा बहुमान आहे. आज काहीतरी विशेष घडणार ही आमची जाणीव काही खोटी नव्हती. थोरल्या महाराजांबद्दल बोलताना रायांचं असं भारावून जाणं काशीबाईंना नवीन नव्हतं. आम्हीही येऊ आज दरबारात? काशीबाईंनी विचारले. जरूर या, पेशवीण म्हणून तो तुमचा अधिकारच आहे. बाजीरावांनी तत्काळ संमती दर्शवली. राया दरबारी पोचताच राधाबाईंपाठोपाठ काशीबाईही गणेशाच्या रंगमहाली हजर झाल्या. काशीबाईंचा दरबारी येणं कोणत्या तरी निमित्तानेच होत असे. दरबारातील सज्जात चिकाच्या पडद्याआड पेशवीणबाईंसाठी म्हणून विशेष सजवलेल्या आसनावर काशीबाई स्थानापन्न झाल्या. रिवाजाचे मुजरे झडले. दरबार सुरू झाला. बाजीरावांनी महालातून निघतानाच आपल्या मुतालिकांना कविभूषणांना मानाने दरबारात पेश करण्याची आज्ञा केली होती.
सुरुवातीचे फडकरी आणि दिवाणी कामांचे झाडे रिवाजाप्रमाणे देऊन झाले. श्रीमंतांच्या आज्ञेप्रमाणे मुतालिक कविभूषणांना घेऊन दरबारी आले. मुतालिकांनी कविवर्यांना पेश करण्याची परवानगी मागितली. बाजीरावांनी ती दिली. कविभूषण दरबारात येत असल्याची आरोळी सर्व मानकरांच्या कानी पडली. पाठोपाठ मुतालिकांनी हात धरून कविभूषणांना सांभाळून वागवीत दरबाराच्या सभामंडपात आणले. भूषणांची अंगलटी कृश झाली होती. बाराबंदीचा डगळ अंगरखा, तांबड्या काठाचे धोतर, तसलेच उपरणे, डोईवर पागोटे असा त्यांचा साधा वेश होता. सुरकुतलेल्या चेहऱ्यावरची शांत भावमुद्रा त्यांच्या पराक्रमपूजक कवी प्रतिभेची साक्ष देत होती. त्यांची नजर बाजीरावांवर खिळून राहिली होती. अतृप्त नजरेने रायांचं देखणं, राजबिंड, उठावदार रूप ते मनात साठवीत होते. भूषण मंडपाच्या मधोमध येताच बाजीराव आसनावरून उठले. मुजरासाठी वागत असलेल्या कविभूषणांना त्यांनी 4 पावलं पुढे जाऊन सरळ प्रेमालिंगनच दिले. राऊंच्या त्या कृतीने दरबारातील मानकरी अवाक झाले. कविभूषण तर पुरते भारावून गेले. त्यांच्या नेत्रातून आनंदाश्रू पाझरले. मग प्रेममिठीतून विलग होऊन बाजीराव धीर गंभीर आवाजात म्हणाले, ज्या दैवताचे आम्ही हृदयात सदैव पूजन करतो, त्या दैवताचे तुम्हाला साक्षात दर्शन झाले आहे कविराज. त्यांच्यावर कवन करण्याचं भाग्यही तुम्हाला लाभलं आहे. सांगा, आम्ही तुमच्यासाठी काय करू शकतो? डोळे उपरण्याने टिपीत भूषण म्हणाले, प्रथम तर तुम्ही आसनस्थ व्हा श्रीमंत. तुमच्या अवतारी देहाची ऊर्जा आमच्यासारख्या पामराला सहन होणं केवळ अशक्य आहे. भूषणांचे दोन्ही खांदे पकडून उभे असलेले बाजीराव त्यांचे विनयशीलतेचे बोल ऐकून थक्क झाले. मागे येऊन ते आपल्या लोटगिर्दीच्या आसनावर बसले. कविभूषणांचे बोल आता दरबारात घुमू लागले. त्यांची काया जितकी कमजोर होती तितकाच आवाज खडा होता. भूषण बोलत होते, श्रीमंत, थोरल्या महाराजांचा, छत्रपती शिवरायांचा संकल्पच तुमच्या रूपाने उदयास आला आहे. हे जनपदात बोललं जातं ते काही खोटं नाही. कित्येक सालापासून तुमचा पराक्रम आम्ही ऐकत आलो आहोत. पातशाहीच्या मोहिमेतला तुमचा पराक्रम ऐकला आणि अनेक सालापासून बंद असलेली लेखणी पुन्हा चालू लागली. शिवछत्रपतींच्या डोळ्यांनी पाहिलेलं स्वप्न तुम्ही पुरं केलं. डोळे मिटण्याआधी हा दिवस दाखवलात. फार उपकार झाले श्रीमंत. आता आपली आज्ञा असेल तर आपल्यावर रचलेलं ते कवन आम्ही इथे सर्वांसमक्ष सादर करू इच्छितो. रंगमहालाच्या सभामंडपात शांतता पसरली. प्रेमादराने सारे मानकरी कधी राऊंकडे तर कधी कविभूषणांकडे पाहू लागले. सज्जात बसलेल्या काशीबाईंची भावमुद्रा रसरसून आली. त्यांच्या लोडावर टेकवलेल्या हातावर हात ठेवून राधाबाईंनी आपला भावावेग व्यक्त केला. कविभूषण बाजीरावांवर रचलेला वीररसयुक्त छंद सादर करू लागले. बाजे बाजे राजे ते निवाजे है, नजर करी बाजे बाजे राजे काढी काटे, असी भत्ता सौ, बांके बाके सुबा नालबंदी दे, सलाह करे, बांके बाके सुबा करे एक एक लत्ता सौ, गाढ़े गाढ़े गणपति काटे राम द्वार दय, दय गाढ़े गाढ़ गाढ़े गणपति आने तरे कत्ता गणपति सौ. बाजीराव गाजीतय, उबा रयो आई छत्रसाल, आमिल बिठायो बल करिके चकत्ता सौ. कविभूषणांनी बाजीरावांच्या लढायांचा, पराक्रमांचा खोलवर केलेला अभ्यास त्यांच्या काव्यछंदातून व्यक्त होत होता. त्यांच्या कवनाचा अर्थ असा होता की रायांनी आजवर आपल्या तलवारीच्या जोरावर अनेक राजांना जिंकून घेतलं. मराठ्यांचं राज्य मानणाऱ्या अनेक हिंदू राजांना नजराणे देऊन आपलंसं केलं. मोठमोठ्या साहसी पराक्रमी वीरांनी रायांसमोर शस्त्र ठेवलं. स्वतःचा जीव राखण्यासाठी कर भरून त्यांनी रायांसोबत तह केला. ज्यांना हे शहाणपण आधी सुचलं नाही त्यांनी रायांच्या लाथा खाऊन मग तह केला.
अनेक ताकदवान बळजोर झालेल्या म्लेच्छांना रायांनी थेट स्वर्गलोकीस धाडलं, तर काहींना कत्त्याच्या टोकाखाली दाबून त्यांच्या नसा आवळल्या. धर्मवीर श्रीमंत बाजीरावांनी आपणास शरण आलेल्यांना शरण दिली, मदतीची याचना करणाऱ्यांना मदत केली. छत्रसालांना संकटातून वाचवून रायांनी थेट औरंगजेबापेक्षा उच्चस्थानी रूढ केलं. एक घटकाभर कविभूषण आपल्या कवनातून बाजीरावांची स्तुती करत होते, तरीही कोणाचेच कान तृप्त झाले नव्हते. छंदातल्या प्रत्येक ओळीसोबत रायांच्या रणसंग्रामांच्या अनंत आठवणी सरदारांच्या मनात जाग्या होत होत्या. त्या स्तुतीसुमनांनी बाजीरावही भारावून गेले होते. आजवर निजामापासून दिल्लीच्या बादशहापर्यंत, राजपुतानातील उमरावांपासून दक्षिणेतील संस्थानिकांपर्यंत अनेकांनी रायांवर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला होता. शहामत पनाह, शौर्यस्थान, हिंदुस्थानातील एकमेव हिरा म्हणून गौरवलं होतं. आजवर बाजीराव यातल्या कोणाच्याही स्तुतीने ढळले नव्हते, भुलले नव्हते. परंतु हा मानाचा तुरा वेगळा होता, सर्वोच्च होता. खुद्द शिवरायांनी राजाश्रय दिलेल्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेले, अधिकारवाणीने बोललेले ते शब्द होते. बाजीरावांनी कविभूषणांना मानाची वस्त्रे बहाल केली. दरबार संपला तेव्हा सारेजण भरून पावल्याप्रमाणे तृप्त झाले होते. साऱ्यांच्याच मनात समाधान भरून राहिलं होतं, एका ऐतिहासिक क्षणाचा साक्षी झाल्याचं. सप्ताहभर शनिवारात राहून कविभूषण पुढच्या मुक्कामी निघून गेले. पाठोपाठ रायांनी त्यांच्या अर्थार्जनाची कायमची चोख व्यवस्थाही लावून दिली. रायांच्या परामर्श कक्षात आता आपास्वामींचं घटकानघटका बसणं बोलणं होऊ लागलं. विषय होता पुढच्या मोहिमेचा, पोर्तुगीजांना कायमचं संपवण्याचा. मराठ्यांना टक्कर देणारं आता उभ्या हिंदुस्थानात कोणीही उरलं नव्हतं. उत्तरेत मोगल शांत झाले होते, दक्षिणेत निजामाने नांगी टाकली होती, टोपीकरांवर जरब बसली होती. हवेलीतील खलबतखान्यात पोर्तुगीजांचा अडसर समूळ निपटण्याची खलबत चालू होती. आप्पांसोबत शिंदे, होळकर, पवार, जाधव यांनी सर्व ताकदीनिशी पोर्तुगीजांविरुद्ध रणात उतरावं. रायांनी मागे राहून उत्तर आणि दख्खनवर नजर ठेवून असावं, अशी योजना पक्की झाली. दिवाळी पार पडताच आप्पांनी आणि सरदारांनी रायांकडून निरोपाचे विडे घेतले. पेशवीन काशीबाईंच्या शुभ हस्ते हातावर दही घेऊन साऱ्यांनी रायांना निरोप दिला. मराठे सर्व ताकदीनिशी चालून येत आहेत हे कळताच पोर्तुगीजांचे धाबे दणाणले. पोर्तुगीजांकडे अत्याधुनिक पद्धतीचे अस्त्रशस्त्र होते, क्रूरपणा होता. कमी होती ती मराठ्यांइतक्या छातीतोड हिमतीची. गोव्याच्या व्हॉइसरॉयने तातडीने सवाई जयसिंगास पत्र पाठवले. आपल्या बंधू व सरदारांना फौजा मागे घेण्यास सांगा, असा आग्रह आपणच श्रीमंत बाजीरावांना करा, असे व्हॉइसरॉयने पत्रात लिहिले होते. सवाई जयसिंगाने व्हॉइसरॉयची मागणी साफ धुडकावून लावली. तुमच्यासारख्या परकीयांच्या नादी लागून आम्ही बाजीरावांचा रोष मुळीच ओढवून घेणार नाही, असे स्पष्ट उत्तर जयसिंगाने व्हॉइसरॉयला कळवले. मराठ्यांनी धारावीचा डोंगर काबीज करून प्रथम वसईला समुद्रातून येणारी रसद तोडली. राणोजी शिंद्यांनी दमण, डहाणू, उंबरगाव या प्रदेशांमधून वसईकडे येत असलेली कुमक थोपवून धरली. काल्हेर मुक्कामी असताना मराठ्यांनी कात्रवाडा जिंकून घेतले. पुढे माहीमच्या किल्ल्याला मराठ्यांच्या 14,000च्या फौजेने वेढा घातला. मराठ्यांच्या निष्णात गोलंदाजांनी तोफांचा अविरत मारा करून किल्ल्याच्या तटाला मोठमोठी भगदाडं पाडली. अग्निबाणांचा मारा करून किल्ल्यात आगी लावल्या. काही दिवसातच माहीमच्या किल्ल्यावरचे पोर्तुगीजांचे निशाण उतरले. तिथे भगवा जरीपटका फडकू लागला. पुढच्या 2 दिवसातच केळवे आणि शिरगाव ताब्यात आले. पुढे हप्त्याभरातच जिंकलेल्या ठाण्यांची व्यवस्था लावून मराठे तारापुरी आले. तारापूरचा किल्लाही पोर्तुगीजांच्याच ताब्यात होता.
रातोरात किल्ल्याच्या तटाला सुरुंग लावले गेले. काही मराठे सुरुंगाने पडलेल्या खिंडारातून, तर काही तटाला शिड्या लावून आत शिरले. बाजी भिवराव, राणोजी, मल्हारराव, पटवर्धन, तुकोजी पवार या साऱ्यांनी पराक्रमाची शर्थ केली. तारापूरचा किल्ला ताब्यात आला. तारापूरचा पोर्तुगीज कॅप्टन ठार झाला. कॅप्टनची पत्नी आणि इतर स्त्रियांना आप्पांनी सन्मानाने सोडून दिले. चिमाजी आप्पांनी दाखवलेल्या सौजन्यामुळे त्या स्त्रियांना धर्मांतरासाठी, अब्रू आणि जीव घेणाऱ्या आपल्या पापखाणी धर्माविषयी घृणा दाटून आली. तारापूरची व्यवस्था लावून मराठ्यांच्या फौजा वसईच्या रोखाने निघाल्या. वसईत प्रवेश करताच झाडाझुडपांमध्ये लपून राहिल्याने आजवर सुरक्षित राहिलेलं एक दुर्गास्थान चिमाजी आप्पांच्या नजरेस पडलं. ते वज्रेश्वरी देवीचं पुरातन मंदिर होतं. आप्पांनी मोठ्या भक्तिभावाने तिची पूजा करून नवस बोलला. या खेपेस वसई फत्ते होऊ दे माते. वसईच्या किल्ल्याप्रमाणेच इथे तुझं कोट बंद आणि भव्य असं मंदिर बांधेन.